Dear students, greetings. Today in the next lecture of the stereochemistry, we are going to first understand how you are going to draw a structure, especially a 3D structure in the 2D paper. Please understand. So this part you had already done in the HSC examination also, but what I am going to focus more on is exactly the part which we require. See, ultimately what we are going to do is, if a structural name is given to you, you should be able to convert that name into structure. Please understand one thing. Second thing is, we have to identify or we have to specify the perspective formula to the conformations. Please understand, that is what perspective formula to specify the different conformations we should be in a position to give, or we have to draw these structures. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला स्ट्रक्चर्स जे 3D स्ट्रक्चर्स आहेत ते 3D स्ट्रक्चर्स आपल्याला 2D पेपरवर ड्रॉ करायचं. आता हे 3D स्ट्रक्चर्स 2D पेपरवर ड्रॉ करायचे, हे हा पार्ट ऑलरेडी झालेला आहे आपल्याला 12वी मध्ये, पण आता काय आवश्यक आहे तेवढाच पार्ट आपण फास्ट मध्ये रिव्हिजन करणार आहे. कारण आपल्याला कुठलाही एनॅन्शिओमर असेल, डायस्टेरियोमर असेल, आर आयसोमर, एस आयसोमर असं जेव्हा नॉमेनक्लेचर आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहे, डी आयसोमर, एल आयसोमर, त्याच्यामध्ये मग तुम्हाला हे बेसिक पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे काय की 2D पेपरवर 3D स्ट्रक्चर ड्रॉ करायच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला माहिती पाहिजेत, आणि एकदा माहिती झाल्या की एक पद्धत म्हणजे एक फॉर्म्युला दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करता आले पाहिजेत. आता पहा की 3D स्ट्रक्चर्स जे आहेत ते तुम्हाला जर 3D स्ट्रक्चर्स जे आहेत ते तुम्हाला 2D पेपरवर दाखवण्यासाठी, पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला ड्रॉ करण्यासाठी काय कुठल्या मेथड्स आहेत. द फर्स्ट इम्पॉर्टंट मेथड इज द न्यूमन प्रोजेक्शन, NEWMANN, न्यूमन प्रोजेक्शन. First one is the Newman projection. Understand? Now then the second one is the Fischer projection, Fischer, Fischer, I guess, Fischer, Fischer projection. आणि third जे आहे that is the Sawhorse, Sawhorse, HORSE, Sawhorse. हे 3 मेथड्स आहेत, आणि याच्या आधीची एक मेथड आहे जी कॉमन मेथड आहे, जी आपल्याला सारखी वापरावी लागणार आहे. दॅट इज समथिंग विच वी कॉल इट ॲज अ वेज्ड डॅश्ड स्ट्रेट लाईन. ओके, नाव हा काय प्रकार आहे हे आपण शॉर्ट मध्ये पण बघूया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की नेमकं हे चारी पद्धतीने पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला आपण कसे ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. आता यू नो दॅट नाउ दिस इज दी CH4, दिस इज व्हॉट, मिथेन मॉलिक्यूल. या मिथेन मॉलिक्यूल मध्ये यू नो दॅट द सेंटर इज कार्बन अँड इट इज हॅव्हिंग दी 4 डिफरंट ग्रुप्स विच आर अटॅच्ड. Now this also you know the bond angle between this one, the carbon and the 2 bond. So that is, you know that it is how much? So 109.05 degree. Understand? 109 डिग्री साधारणतः याच्यामधला हा बॉन्ड अँगल आहे, आणि 1.09 अँगस्ट्रॉम ही त्याची बॉन्ड लेंथ असते. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे. आता या टेट्राहेड्रल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काही स्पेसिफाय करायचं आहे. म्हणजे आपण हा जो पहिला पार्ट बघूयात आपण, वेज्ड, W, पहा वेज्ड काय, WEDGED, वेज्ड याचा अर्थ काय की 2D स्ट्रक्चर, 2D पेपरवर 3D स्ट्रक्चर ड्रॉ करताना एखादा बॉन्ड हा पेपर पासून बाहेर येतोय, आपल्याकडे येतोय, पेपर पासून बाहेर येतोय आणि आपल्याकडे येतोय, तर तो दाखवण्याची पद्धत कशी आहे, ही अशी, हा असा वेज काढायचा. दिस इज वेज. या कार्बन पासूनचा हा जो बॉन्ड आपण ड्रॉ करतोय त्याचा अर्थ असा आहे की तो इट इज कमिंग टुवर्ड्स अस, आपल्याकडे हा पर्टिक्युलर बॉन्ड येतोय. ओके, सो दॅट यू आर गोइंग टू ड्रॉ इन दिस फॉर्मॅट. अंडरस्टँड? सो दॅट इज दिस बॉन्ड इज कॉल्ड एज अ वेज्ड फॉर्म. अंडरस्टँड? नाउ नेक्स्ट वन इज द डॅश्ड, DASHED, डॅश्ड.
डॅश्ड म्हणजे काय? आता डॅश्ड म्हणजे साधारणतः आय विल शो यू. सी, हा आपण बॉन्ड रिमूव्ह करूयात आणि याच्या जागी डॅश करूयात. सी, दीज आर द डॅश आणि हा एच. डॅश्ड म्हणजे काय? डॅश्ड लाईन्स याचा अर्थ असा की तो पर्टिक्युलर बॉन्ड जो आहे तो पेपरच्या खाली गेलाय. 2D पेपरमध्ये तो पर्टिक्युलर बॉन्ड हा खाली गेलेला आहे, पेपरच्या खाली. हा सपोज हा पेपर आहे, तर जेव्हा मी वेज स्ट्रक्चर काढतो तेव्हा, वेज बॉन्ड काढतो तेव्हा हा पेपरच्या वर आपल्या दिशेने येते, आणि जेव्हा आपण डॅश्ड बॉन्ड काढतो तेव्हा तो पेपरच्या खाली म्हणजे आपल्यापासून लांब जातोय. अँड the remaining two, these two are the straight line that is indicative of the, or what it specifies, they are in the plane, they are in the plane. म्हणजे वेज्ड डॅश्ड स्ट्रक्चर हे अनेकदा आपल्याला काढावं लागतं. ओके, 1 स्टिरिओ सेंटर असेल तरी काढावं लागेल, 2 स्टिरिओ सेंटर असेल तरी काढावं लागेल. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये सुद्धा आपल्याला हे काढावं लागणार आहे. Understand? So this one is the one part is the dashed and wedge structure. Now once you understand this dashed and wedge structure, what we are going to do is, let us identify the second part. That one is the Newman projection. Now in case of the Newman projection च्या बाबतीमध्ये कसं आहे की आता सपोज तुम्ही एक मॉलिक्यूल घ्या. I'll specify this one, C. Okay, this is CH2Cl and CH2Cl. This is what? Dichloroethane. Now this dichloroethane, if I am drawing in the form of the wedged and dash, कसं करणार मी? So this is one carbon, another carbon. Okay, then one bond is coming towards us. Understand? One bond is going away. One bond is going away. Understand? And the other bond is in the plane. The other bond is in the plane. So that is, this is say HCl, HCl. So something like this. Okay, now depending on the name, whether it's R conformation or S conformation, आपल्याला हे H कुठे काढायचं आहे, Cl कुठे काढायचं आहे, हे आपल्याला नंतर डिस्कस करणार आहे आपण. पण जस्ट फॉर द सेक ऑफ ड्रॉइंग स्ट्रक्चर ते आपण इथे तुमच्या लक्षात आलं. सो दिस इज द वन थिंग. अंडरस्टँड? सो नाउ वन्स यू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर पार्ट, नाउ इफ आय वॉन्ट टू ड्रॉ द सेम वन in case of the न्यूमन प्रोजेक्शन मध्ये कसं आहे, न्यूमन प्रोजेक्शन मध्ये हा सेम मॉलिक्यूल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. न्यूमन प्रोजेक्शन मध्ये हा सेम मॉलिक्यूल ड्रॉ करायचा. कसं करणार आपण न्यूमन प्रोजेक्शन मध्ये? अगेन इट्स व्हेरी सिंपल. न्यूमन प्रोजेक्शन मध्ये हे जे दोन कार्बन आहेत, दिस कार्बन अँड दिस कार्बन, ते आपण काय दाखवतो? सी, लाईक दिस. हा मागचा कार्बन आणि हा पुढचा कार्बन. म्हणजे सपोज दिस इज 1 अँड दिस इज 2. सो दिस इज 1 नंबर आणि हा 2. हा अख्खा गोलच्या गोल म्हणजे कार्बनच आहे. लक्षात येतं? आता याच्याकडे हे 3 बॉन्ड. अंडरस्टँड? सिमिलरली मागे जो आहे त्याच्याकडे 3 बॉन्ड असणार आहेत. सो दिस इज 1 2 3. आता हे जे आहे ते ऍक्च्युली मागच्या कार्बनचे, लक्षात घ्या. इफ आय चेंज द कलर, हा जो आहे, हे जे आहे, हे जो बॉन्ड आहे हा या मागच्या कार्बनचा आहे. हा ग्रीन मध्ये जो आहे तो मागचा कार्बन आहे. अंडरस्टँड? आणि हा रेड जो आहे तो पुढचा कार्बन आहे. आता हाच मॉलिक्यूल आपल्याला ड्रॉ करायसाठी आपल्याला कसं करावं लागणार आहे? सेम थिंग. काय करणार आपण? याच्यामध्ये या पहिल्या कार्बनला काय आहे पहा, एक H, दुसरा H आणि Cl आहे. सेकंडला एक H, दुसरा H आणि Cl आहे. समथिंग लाईक दिस. प्लीज अंडरस्टँड. हे लक्षात येतं? आता याच्यामध्ये पण हे जे न्यूमन प्रोजेक्शन आहे, सेकंड वन आपण बघतो, दॅट इज द न्यूमन प्रोजेक्शन. न्यूमन प्रोजेक्शन मध्ये पण 3 प्रकार आहेत. कसे असतात 3 प्रकार? आता याच्यामध्ये आय विल टेल यू लाईक दिस. सपोज पहा, याच वरच्याच भागामध्ये मी दाखवतो. समजा हे जे दोन्ही क्लोरीन आहेत, क्लोरीन इथे आहे आणि हा क्लोरीन इथे आहे, हे दोन्ही काय असणार आहेत? प्रोटॉन असणार आहेत. आता हे क्लोरीन जर बरोबर एकमेकांच्या मागे असतील, सी दिस इज 1 कार्बन अनदर कार्बन, आणि ह्याला हे वरचे 2 क्लोरीन आहेत, तुम्हाला दिसत आहेत 2 क्लोरीन आहेत. 2 क्लोरीन जर बरोबर एकमेकांच्या मागे असतील, दिस इज कॉल्ड द इक्लिप्स, ग्रहण, इक्लिप्स, ग्रहण.
अंडरस्टँड. आणि हे जर इक्लिप्स झालं त्यानंतर ह्यापासून बरोबर असा हा 60 डिग्रीला असेल, 60 डिग्रीला असेल, ह्याला म्हणायचं स्टॅगरिंग, ह्याला म्हणायचं स्टॅगरिंग. बरोबर 60 डिग्री असेल तर म्हणजे गॉश, GAUCH, गॉश, गॉश कन्फर्मेशन आपण म्हणणार आहे. 60 डिग्रीला असेल तर गॉश कन्फर्मेशन म्हणणार आहे. हा गॉश असा पण असू शकेल, 60 डिग्री दिस साइड, 60 डिग्री दिस साइड, 60 डिग्री दिस साइड म्हणजे 300 डिग्रीला, बरोबर ना. मग हा गॉश आहे. आणि गॉश आणि इक्लिप्स याच्यामध्ये कुठलाही अँगल असेल तर त्याला आपण म्हणणार आहे स्क्यू, स्क्यू. आणि हा बरोबर एक्झॅक्ट ऑपोजिट आला, लाईक दिस, चेक दिस, लाईक दिस. हा इकडचा क्लोरीन आणि इकडचा क्लोरीन असा जर आला तर त्याला आपण म्हणणार आहे अँटी स्ट्रक्चर. पहा, आय जस्ट ड्रॉ फॉर यू सो दॅट यू वुड बी इन अ पोझिशन टू अंडरस्टँड इट वेल. आता हा जो फॉर्म्युला आपण इथे ड्रॉ केलेला आहे, सो दिस वुड बी द इक्लिप्स्ड, इक्लिप्स्ड, इक्लिप्स्ड. इक्लिप्स्ड म्हणजे काय की हा क्लोरीन आणि हा क्लोरीन बरोबर एकमेकांच्या मागे आहेत. मग असं ड्रॉ करताना काय करायचं आपल्याला की एकदम अंतर या दोन्ही मधलं कमीत कमी दाखवा. ठीक आहे. आता समजा गॉश कन्फर्मेशन असेल, गॉश कन्फर्मेशन मध्ये कसं असणार आहे, दिस वुड बी दी गॉश कन्फर्मेशन. पहा, दिस इज Cl, दिस इज Cl, दीज आर युअर प्रोटॉन्स. अँड हा जो अँगल आहे हा अँगल 60 डिग्री, अँड हा अँगल 60 डिग्री असल्यानंतर याला आपण म्हणतो गॉश, GAUCH, गॉश, गॉश कन्फर्मेशन. अंडरस्टँड. याला आपण काय म्हणतो गॉश, गॉश कन्फर्म. स्टॅगरिंग व्हायला, स्टॅगर व्हायला म्हणजे लांब लांब झाले. आता या गॉश मध्ये जर हा क्लोरीन इथे कुठेही असता, म्हणजे या 60 पेक्षा आतला कुठलाही अँगल असेल तर त्याला आपण म्हणणार आहे स्क्यू, त्याला आपण म्हणणार आहे स्क्यू, SCEW, स्क्यू, त्याला आपण स्क्यू म्हणणार आहे. आणि द लास्ट वन वुड बी, समजा हा जो क्लोरीन आहे हा क्लोरीन एक्झॅक्टली याच्या अपोजिट आला. ओके, एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे पहा असा, इकडे क्लोरीन आणि इकडे क्लोरीन समजा, आणि हा H, हा H, म्हणजे या दोन क्लोरीन मधला अँगल जो आहे तो 180 डिग्री आहे. आणि या पद्धतीच्या न्यूमन प्रोजेक्शनला जे एक्झॅक्टली अपोजिट आहेत त्याला आपण म्हणतो अँटी, ANTI, अँटी. लक्षात येतं. म्हणजे इक्लिप्स कन्फर्मेशन काय, गॉश कन्फर्मेशन काय, स्क्यू कन्फर्मेशन म्हणजे काय, आणि अँटी कन्फर्मेशन म्हणजे काय, हे यू शुड बी इन अ पोझिशन टू अंडरस्टँड. फक्त हे आपल्याला ड्रॉ करता आले पाहिजेत. लक्षात येते का. नाव सपोज आपल्याला न्यूमन प्रोजेक्शन समजलं, त्याच्यानंतर जे आहे दॅट इज दी फिशर प्रोजेक्शन. फिशर प्रोजेक्शन मध्ये सेम मॉलिक्यूल जर आपल्याला ड्रॉ करायचा असेल, आपण कुठला बघितला होता, आपण जो बघितला, सो दॅट इज दिस वन. वी हॅव सीन दिस मॉलिक्यूल CH2Cl, CH2Cl. अंडरस्टँड. मग याचं तुम्ही स्ट्रेट लाईन आणि आडवी लाईन असं काढायचं. आणि जे स्टिरिओ सेंटर आहे तुमचे, म्हणजे हा जो कार्बन आहे हा कार्बन आपण इथे घेणार आहोत. लक्षात येते. मग हा कार्बन इथे आला, 1 नंबरचा कार्बन से इथे, 2 नंबरचा कार्बन से इथे, आणि याला जे अटॅचमेंट आहेत 3, ते 3 अटॅचमेंट आपण इथे करून टाकणार. असे दिस इज क्लोरीन, दिस इज प्रोटॉन, दिस इज प्रोटॉन, दिस इज क्लोरीन, दिस इज प्रोटॉन, दिस इज प्रोटॉन, लाईक दिस. हे पद्धतीने आपण जे स्ट्रक्चर काढणार आहे, सुद्धा या पद्धतीच्या स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहोत दीज आर द फिशर प्रोजेक्शन्स. आता फिशर प्रोजेक्शन्स या पद्धतीने आपण काढतो. फिशर प्रोजेक्शन्स आपल्याला जास्त कुठे लागणार आहेत, तर फिशर प्रोजेक्शन इज इसेन्शियल इन केस ऑफ दी शुगर मॉलिक्युलचे D आणि L. D आणि L या पद्धतीचं जेव्हा नॉमिनक्लेचर आपण करणार आहे, D आणि L हे जे रिलेटिव्ह नॉमिनक्लेचर आहे रिलेटिव्ह टू ग्लिसरॉल्डिहाइड, त्या केसमध्ये आपल्याला या पद्धतीचं प्रोजेक्शन लागतात. प्लीज अंडरस्टँड. काही काही ठिकाणी तुम्हाला R आणि S कॉन्फिगरेशन जे आयडेंटिफाय करायचे ते केवळ या पद्धतीच्या फॉर्म्युला ड्रॉ करून सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय करता येऊ शकतो. प्लीज अंडरस्टँड. मग ते जे हॉरिझॉन्टल लाईनचे आहेत त्याच्यामध्ये जर आपल्याला जो प्रायोरिटी 4चा ग्रुप आला तर कशा पद्धतीने नॉमिनक्लेचर करायचंय, व्हर्टिकल लाईनला प्रायोरिटी नंबर 4चा जर मॉलिक्यूल आला, आयटम आला, प्रोटॉन आला, तर त्या केसमध्ये कसं करायचंय ते समजून घेण्यासाठी तुम्हाला हा फक्त यू शुड बी इन अ पोझिशन टू अंडरस्टँड की बाबा हे फिशर प्रोजेक्शन जे आहे ते काय. फिशर प्रोजेक्शन म्हणजे या पद्धतीने आपल्याला फिशर प्रोजेक्शन्स जे आहेत ते ड्रॉ करायचे. आता हाच फिशर प्रोजेक्शन आहे, हाच फिशर प्रोजेक्शन सॉ हॉर्स प्रोजेक्शन मध्ये कन्वर्ट करायचा.
कन्वर्ट दी फिशर प्रोजेक्शन इनटू सॉ हॉर्स प्रोजेक्शन. हे आपल्याला सारखं करावं लागतं. यू नो दॅट की फिशर प्रोजेक्शन आणि सॉ हॉर्स प्रोजेक्शन्स जे आहेत ते आपण बघितलं की एलिमेंट ऑफ सिमेट्री बघताना सुद्धा आपल्याला हे प्रोजेक्शन्स काढावे लागतात. मग जर प्लेन ऑफ सिमेट्री बघायचे असेल, तर सॉ हॉर्स थोडं कॉम्प्लिकेटेड जाईल. त्यावेळेस आपण काय काढणार, त्यावेळेस आपण फिशर प्रोजेक्शन काढणार. फिशर प्रोजेक्शन मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आला मेसो कंपाऊंड, प्लेन ऑफ सिमेट्री आला that is superimposable on mirror image so that they are not enantiomer. म्हणजे कंपाऊंड इनॅन्शिओमर आहे का नाही हे फाइंड आउट करायला तुम्हाला हा फॉर्म्युला, हे जे पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युलेशन्स आहेत, पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला टू डिपिक्ट दी 3D स्ट्रक्चर्स, हे काढावे लागणार आहे. लक्षात येतं. इव्हन आपण बघितलं होतं की जर एलिमेंट ऑफ सिमेट्री जी आहे ती COS आहे, सेंटर ऑफ सिमेट्री असेल, ज्याच्यातून ऍक्सेस जातोय, तर त्या केसमध्ये तुम्हाला हा फिशर प्रोजेक्शन नाही एवढा एरर येऊ शकतो. तर काय करणार त्या कंडिशन मध्ये, सॉ हॉर्स प्रोजेक्शन करावं लागेल. सॉ हॉर्स प्रोजेक्शन करून तुम्ही त्याच्यामध्ये हे फाइंड आउट करू शकाल की त्याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री आहे की नाही. सेंटर ऑफ सिमेट्री असेल तर ते इनॅन्शिओमर नाहीत. ते का, सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस होतात. यू नो दॅट. आता हे सगळं आपण एलिमेंट ऑफ सिमेट्री लेक्चर मध्ये बघितले आहे. म्हणजे एलिमेंट ऑफ सिमेट्री ह्या लेक्चर साठी तुम्हाला काय लागणार आहे, तर हे डिफरंट टाईपचे प्रोजेक्शन्स लागणार आहेत. आता हाच आपण बघूयात की हे पहा, दिस इज सॉ हॉर्स, इकडे एक वाय काढायचा आणि हा इकडे वाय काढायचा, लाईक दिस. अंडरस्टँड. दिस इज दी सॉ हॉर्स प्रोजेक्शन. आता या कंडिशनमध्ये एक गोष्ट नीट लक्षात घ्या की हा जो प्रोजेक्शन आपण काढलेला आहे फिशर प्रोजेक्शन, त्याच्यामध्ये हा प्रोटॉन आणि हा प्रोटॉन हा इक्लिप्स्ड फॉर्म मध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हेच स्ट्रक्चर जे फिशर प्रोजेक्शन आहे, हेच स्ट्रक्चर मी जर तुम्हाला म्हटलं की न्यूमन मध्ये दाखवा, तर ते न्यूमन मध्ये कसं येणार आहे, सो ह्या मागचा आणि हा पुढचा. आता याच्यामध्ये मी म्हटलं की दिस वन इज द सी, लाईक दिस, ClHH, आणि हाच फॉर्म्युला आहे. त्याच्यामुळं इथे पहा, इथे मी काढतोय Cl, ओके, हिअर इट इज H, हिअर इट इज H. म्हणजे ऍक्च्युली एक्झॅक्टली एकमेकांच्या मागे. दिस इज वॉट इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. म्हणजे इक्लिप्स्ड कन्फर्मेशन जे असणार आहे तेच एक्झॅक्टली तुम्हाला या फिशर प्रोजेक्शन मध्ये दिसणार आहे. बाय H आणि H जे आहे ते हे एकमेकांना हे कम्प्लिटली जे आहेत ते, यू सी दॅट दे आर दी कम्प्लिटली इक्लिप्स्ड विथ इच अदर. अंडरस्टँड. सो दॅट दिस इज द इक्लिप्स आपण दाखवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जे बघायचं होतं दॅट इज व्हॉट की सॉ हॉर्स प्रोजेक्शन मध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. दिस इज इक्लिप्स, दिस इज फिशर, आणि इक्लिप्स, फिशर आणि नंतर हा सॉ हॉर्स. सॉ हॉर्स मध्ये कसं करणार आहे आपण, आता हा ऍक्च्युली स्टॅगर्ड आहे म्हणजे एकमेकाच्या ऑपोजिट आहे. आणि जर इक्लिप्स्ड असल्यामुळं बरोबर तो ड्रॉ करण्यासाठी आपल्याला हे असं करावं लागेल. म्हणजे दोन्ही वाय अपसाइड. मग काय, सी, दिस इज Cl, दिस इज Cl, हा प्रोटॉन, हा प्रोटॉन, हा प्रोटॉन, हा प्रोटॉन, लाईक दिस. संपलं. लक्षात येत आहे. सो दिस इज द वे यू आर गोइंग टू convert the eclipsed into the fissure and fissure into the this one. Understand?